माननीय सने मास्तर महाराष्ट्र बाज गाजत असलेले आणि जिल्हा पातळीवर नावलौकिक मिळवलेले अनेक पुरस्कारांनी प्रमाणित केलेले शिवलीलातर्फे कलेचे शिलेदार पुरस्कार, गायन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पुरस्कार, गायक सुपरस्टार म्युझिकल जयसिंगपूर इथे प्रथम वर्धापन दिनानिमित्त कराओके गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले शाहीर सने मास्तर माननीय दुर्गा पायवळे, राहणार बाज, तालुका जत, त्यांना साथ देणारी एक चिमुकली, तिचं नाव तनुजा धनाजी आयवळे, तिथं 6वीला मुलगी आहे. एक फार पूर्वीचा भाता सूरपेटी म्हणतात त्याला, तर ती उत्कृष्ट पद्धतीने गाते आपण पाहतोच. आणि आता पहा छोट्या सनईमध्ये सनईवादक दुर्गा पायवळे आपल्या समोर एक लावणी सादर करत आहे. पिकल्या पानाचा ते टक्के सुरेखा पुणेकरने गायलेले छोटासा प्रयत्न करतो. नमस्कार, मी बाबासाहेब पडळकर, बाज तालुका जत या ठिकाणी आलो आहे. आता महाराष्ट्रभर गाजलेले सने मास्तर आप्पा मास्तर बाजकर
हयात नाही आहेत, तर त्यांचे चिरंजीव आहेत. तर त्यांच्या चिरंजीवाकडून आपण त्यांच्या सनईविषयी त्यांची थोडीशी मुलाखत आपण घेणार आहोतच. पण जे अप्पा मास्तर होते ते मंत्रालयामध्ये तर त्यांचा सनई मास्तर म्हणजे सगळे वाद्य वृंद ते त्या मंत्रालयामध्ये सगळे सादर केले होते. त्या सनई याच्यामध्ये पहिल्या नंबरनं हे बाजकर हे झाले होते, प्रथम क्रमांक मिळाला होता. आणि आरराबाच्या हस्ते अप्पा मास्तरांना अप्पा मास्तरांचा सत्कार पण झाला होता आणि पारितोषिक पण मोठ्या प्रमाणात दिलं होतं. पण त्यांची जे कला आत्मसात केली ती त्यांचे चिरंजीव दुर्गाप्पा. तर दुर्गाप्पा नमस्कार. तर त्यांनी फार उत्कृष्ट सनईवादक म्हणजे वारसा त्यांनी वडिलांचा वारसा पूर्ण जपला आहे. आणि जसे वडील वाजवत होते त्याच्यापेक्षाही पुढचं पॉईंटला आता जे सध्या चालू आहे, लग्नातले असू दे, साखरपुडीचे असू दे, आणखी कोणती इव्हेंट असू दे, तर ते इव्हेंट गाजवतात आणि सनई उत्कृष्ट पद्धतीने म्हणजे सनई मास्तर म्हणून आता सध्या फेमस आहेत या बाजमध्ये. तर त्या दुर्गाप्पा आयवळे यांच्याकडून आपण त्यांच्याविषयी थोडक्यात मनोगत जाणून घेऊया. मी सध्या मुक्कामी बाजमध्ये राहते आणि माझ्या वडिलांचा जी कलेचा वारसा आहे ते मी मागं जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. सनईच्या माध्यमातून गाणी कराओके ट्रॅकवर मी बऱ्याच ठिकाणी प्रथम क्रमांक झाला आहे, काही ठिकाणी द्वितीय झाला आहे. नंबराचं काय असेल असो, किमान मी माझ्या वडिलांच्या माघारी मी सध्या आता त्यांची कला जोपासण्याचा प्रयत्न सतत करीत आहे आणि करत राहणार आहे. वडिलांचे जे तुम्ही वडिलांच्या बरोबर तुम्ही शिकला वडिलांच्याकडून, पण त्यांनी ह्या सनईचे धडे कसे दिले म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने शिकवलं, पहिले कोणत्या वर्षी शिकवलं तुम्हाला? म्हणजे मी लहान असताना 4थीला मी शाळेला होतो. मला म्हणजे जसं कळालं तसं मी शाळा कमी शिकलो आणि त्या माध्यमातून मी सनेला रोज रियाजला बसणार, सारेगमाच्या पद्धतीने सारेगमा रागाचे राग असं त्या सनेच्या माध्यमातून मी शिकत गाण्याकडं म्हणजे साधारण 5व्या वर्षापासून तुम्ही धडे गिरवायचं चालू केलं. बरं, पहिल्यांदा तुमचे म्हणजे अप्पा मास्तर म्हणजे तुमचे वडील तर ते सनईमध्ये काय शिकवलं पहिल्यांदा? म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही की हे सनई याचं कशा पद्धतीने वाजवायचे आपण, तर कोणतं म्हणजे ताल त्यांनी करून दाखवला किंवा कशा पद्धतीने शिकवलं? रागाचे टायमिंग राग असतात, त्या रागामध्ये प्रथम बलद असेल किंवा असे अनेक देश असतात, असे अनेक राग त्यांनी आम्हाला सुचवून त्या सनईमधनं करून घेतले नोटिफिकेशनच्या थाटाच्या अनुषंगाने. तर अनेक पुरस्कार विजेते हे दुर्गाप्पा आणि बरेच ताल बी त्यांनी ह्या माध्यमातून झपताला केरवा असू दे, रुद्रताल असू दे, धमार असू दे, झंपा असू दे, टप्पा किंवा 15 मीटर सवारी असो, त्रितालमध्ये असो किंवा बरेच 32 मीटर ख्याल असू दे किंवा असे बरेच त्रिवट असो किंवा झंपा असो, असे वेगवेगळे ताल त्यांनी मला त्या सनईच्या माध्यमातून शिकवलेलं आहे आणि मी सातत्य केलेलं आहे. ते त्याचा रियाज करून मी प्रॅक्टिसमध्ये त्याचं अनुकरण केलं. बरं, पहिल्यांदा कसं आठवतं का एखादी सनईचं म्हणजे कशा पद्धतीने सनई वाजवायला शिकवलं जर दाखवतं का? सुरुवात त्याने नोटीसमध्ये असं सारेगमधून कशा पद्धतीने जर दाखवा. सुरुवातीला असे सारेगमाच्या उद्दिष्टातनं मी असे पुढचे मग राग करायला सुरुवात केली. पहिले नोटिशन, नंतर मग थाट, नंतर ते जे असताय अंतरा, मग नंतर असे रागाची जी पकड आहे ती असं सगळं या सनईच्या माध्यमातून शिकले. म्हणजे ह्यांच्याकडे छोटी सनई पण आहे, मोठी सनई पण आहे. तर मोठी सनई पण वाजवतात आणि छोटी पण सनई वाजवतात आणि स्वतः गायक पण आहेत. म्हणजे एक माणूस किती सगळ्या कला हे अवगत केलेल्या आहे त्यांनी आणि त्यांनी खरोखर त्यांचा आभार मानव तेवढं थोडं आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये अशी कला जपली पाहिजे. एक त्यांचं छोटंसं घर आहे, पण या छोट्याशा घरामध्ये आम्ही आलोय. तर त्यांचे जे पुरस्कार मिळाले, भरपूर पुरस्कार इथं आम्ही लावलेले आहेत, तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळानं. तर वडिलांच्या हातातली म्हणजे सने, मी मोठी सने ही वाजवतो आणि लहान ही दोन्ही सने वाजवतो. बरोबर, हे वडिलांची सनई. तर ह्यांचा एक सूर आपल्याला बघायला मिळेल.
ह्या मोठ्या सनईमध्ये कशा पद्धतीने वडील वाजवत होते, वडिलांचं एक कोणत्या रागावरती प्रभुत्व होतं ते आम्हाला जरा गाऊन दाखवा. कोणतं महत्वाचा राग त्यांनी वडील नेहमीच गायचे. हां आता मी थोडंसं तुम्हाला सूर असं करून दाखवतो मी, जरा मला बी आयडिया आल्या. वडिलांना एक चंचल राग असा गायला आवडत होता, ते राग मी गाऊन दाखवतो. धन्यवाद. एक बाजमध्ये अशा पद्धतीनं आकारामदादा मासाळ हे जिल्हा परिषद सदस्य, पुन्हा सभापती आणि चांगले पद मोठमोठे भूषवलेले हे आकारामदादा, आणि त्यांच्याच गावातील हे बाजकर मंडळी तर हे कलेत पारंगत आहेत. तर त्यांच्याबरोबर आपण सुरपेठी पण मी वाजवली आणि त्यांनी सनई पण वाजवून दाखवली. त्यांच्या वडिलांचा वारसा कशा पद्धतीने आहे बघितलंच तुम्ही, बघितला आहात. तर या कला जोपासणारे हे दुर्गाप्पा आयवळे. तर त्यांचा मोबाईल नंबर सांगा. नमस्कार, मी दुर्गाप्पा आयवळे. सध्या मी सनेचे प्रोग्राम असो या कराओके ट्रॅक गायनाचे असो, मी सध्या प्रोग्राम बाहेर करतोय. आणि जरी तुम्हाला कदाचित तुम्हाला आवड असेल किंवा पाहिजे असेल तर मला संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर घ्या 9307-323-006. अवश्य भेट द्या. जरूर मी आपल्याशी संपर्क साधून आपला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. दुर्गाप्पा आयवळे यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलेलं आहे. सद्गुरू बाबाजी बिस्ले महाराज मांजरी विठ्ठल रुक्मिणी संस्थान मांजरी, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव येथील शतकोत्तर 108वे पुण्यस्मरणार्थ बाबाजी बिस्ले महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. रोटरी क्लब ऑफ करवीर कोल्हापूर कराओके कॉन्टेस्ट 2012 फर्स्ट प्राइज विनर आहेत दुर्गाप्पा आयवळे. लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्र मेगा इव्हेंट फंड रेसिंग ॲक्टिव्हिटी ऑफ द कॅन्सर पेशंट बेटी पूजा तर यांच्यातून हा पुरस्कार त्यांनी लायन्स क्लबचा पटकावलेला आहे. कराओके गायन स्पर्धा 2024 सन्मान चिन्ह त्यांना देऊन रोटरी क्लब ऑफ हातकणंगले यांनी चांगलं उत्कृष्ट पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. सनी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स जत सागर पाटील साहेब यांच्या तर्फे सनी कराओके ट्रॅक गायन स्पर्धा 2022 चे प्रथम क्रमांक विजेते आहेत माननीय दुर्गाप्पा आयवळे. कराओके गीत गायन स्पर्धा 2024 मध्ये दी सुपरस्टार म्युझिकल कराओके जयसिंगपूर गौतम घाडगे युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करणारे
दुर्गाप्पा. Ah